नेक्स्ट पॉइंट इज कन्स्ट्रक्टर्स इन डिराइव्ह क्लासेस. ओके, तर कन्स्ट्रक्टर डिराइव्ह क्लासमध्ये कसे करायचे. आता आपण ऑलरेडी कन्स्ट्रक्टर बघितले. व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टर. First, what's the constructor? Constructor is a one type of a function which does not have any return type. The constructor has same name as a class name. Constructor has three types: default constructor, parameterized constructor and copy constructor. Okay, constructor चा यूज काय, to initialize the object at the compile time. Okay, सर आतापर्यंत आपल्याकडे कसे होतं की जनरली एकच क्लास होता आणि त्याचं म्हणजे इनहेरिटन्सच्या आधी जेव्हा आपण कन्स्ट्रक्टरचा यूज केला आपल्याकडे एकच क्लास होता. ओके, त्या क्लासमध्ये जे मेंबर्स असतील ते सॉरी इंट ए इंट बी जेवढे मेंबर्स असतील ते पब्लिक मध्ये आपण एक कन्स्ट्रक्टर घ्यायचो अदर दॅन गेट डेटा. ओके, कन्स्ट्रक्टर घ्यायचो. परत एकदा रिवाइज करा कन्स्ट्रक्टर. ओके, सपोज आणि आपण काय करायचो, हा जो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट इनिशियलाइज करायचं. म्हणजेच काय की त्या ऑब्जेक्ट त्या क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये जे मेंबर्स आहेत म्हणजे आपण काय करायचो, मेन A1 आणि इथे कन्स्ट्रक्टर कॉल करायचो आणि इथे पास करायचो. गेट डेटाने पण आपण AB ला व्हॅल्यू देत होतो. पण त्या केसमध्ये आता इथे काय होतं, ऑब्जेक्टला मेमरी इनिशियलाइज होते. ओके, ए आणि बी साठी. ओके, आणि कंपाईल टाइमच हा ए कन्स्ट्रक्टर कॉल होणार आणि व्हॅल्यू जाणार 10 आणि 20. ओके, इथे आपण लिहिणार दिस वगैरे. ठीक आहे. नाऊ आपण सेम हे गेट डेटाने पण करत होतो. पण गेट डेटाने काय होत होतं, ऑब्जेक्ट गेट डेटा हे फंक्शन आहे. ओके, तर ते रन टाइमच एक्झिक्यूट होणार. मग रन टाइमच A1 जे ऑब्जेक्ट आहे त्याच्या ब्लॉकमध्ये व्हॅल्यू जात होत्या. मग युजिंग जे मेंबर फंक्शन आहे त्याने आपण रन टाइम ऑब्जेक्ट इनिशियलाइज करत होतो. पण टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ॲट कंपाईल टाइम वी नीड अ कन्स्ट्रक्टर. ओके, सो आपण असा कन्स्ट्रक्टरचा यूज करायचो. तर हे झालं सिम्पल जेव्हा तुमच्याकडे इनहेरिटन्स नाहीये. नाऊ आता तुम्ही इनहेरिटन्स बघताय. ओके, सो इनहेरिटन्स मध्ये कन्स्ट्रक्टर डिराइव्ह क्लासचं आता रूल्स आहेत बघा. फक्त मेन कन्स्ट्रक्टरचा यूज काय, टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ॲट द कंपाईल टाइम. आणि आपल्याकडे जनरली आतापर्यंत जेव्हा आपण इनहेरिटन्स पाहिलं नव्हतं तेव्हा आपल्याकडे एकच क्लास होता. सो आपण त्याचंच ऑब्जेक्ट करायचो क्रिएट मेन मध्ये आणि त्यालाच कंपाईल टाइम इनिशियलाइज करत होतो युजिंग कन्स्ट्रक्टर. ओके, नाऊ आपण डिराइव्ह क्लासमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण कशाचं ऑब्जेक्ट क्रिएट करतो, लास्ट लेवल क्लासचं. सपोज आता माझ्याकडे एक इनहेरिटन्स आहे सिंगल पासून आपण सुरुवात करू. ए आणि ए पासून मी डिराइव्ह केला बी. ओके, सो ए इज माय बेस क्लास अँड बी इज डिराइव्ह क्लास. ओके, तर आपण ऑब्जेक्ट कशाचं मेन मध्ये क्रिएट करतो, डिराइव्ह क्लासचं बीचं ऑब्जेक्ट. ओके, मग मग बीच्या ऑब्जेक्टने तुम्ही ए क्लासचं कसे, आता ए क्लासमध्ये पण काही मेंबर्स असणार. ओके, मग बी मध्ये जर कन्स्ट्रक्टर तुम्ही टाकलं तर बीचं ऑब्जेक्ट इनिशियलाइज होईल कंपाईल टाइम. ओके, पण काय इनिशियलाइज होईल फक्त की सपोज ए मध्ये एक व्हेरिएबल आहे, बी एक आहे आणि बी क्लासमध्ये सी आणि डी हे व्हेरिएबल आहे. आणि जर तुम्ही बी क्लासमध्ये कन्स्ट्रक्टरचा यूज केला आणि बी क्लासचा तर ऑब्व्हियसली तुम्ही ऑब्जेक्ट करणार. ए क्लासमध्ये कन्स्ट्रक्टरचाच यूज नाही केलेला, बी क्लासमध्ये कन्स्ट्रक्टरचा यूज केला आणि बी क्लासच्या जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्टर कॉल केलं तेव्हा कंपाईल टाइम फक्त सी आणि डीच काय होणार, इनिशियलाइज होणार. म्हणजे फक्त B1 चा ऑब्जेक्ट इनिशियलाइज होणार. ओके, नाऊ आता बघा बेस क्लासमध्ये पण कन्स्ट्रक्टर आहे. ओके, पण आपण बेस क्लासचं जसं मगाशी लिहिलं A1 इज इक्वल टू ए असं लिहिलं. ओके, तिथे कन्स्ट्रक्टर कॉल झाला. पण आपण बेस क्लासचं ऑब्जेक्ट तर आता क्रिएट करत नाही. मग बेस क्लासचं कन्स्ट्रक्टर कसं कॉल करायचं. प्रॉब्लेम डिराइव्ह क्लासचा नाहीये कन्स्ट्रक्टरचा, बिकॉज डिराइव्ह क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो आपण तेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो. बट जेव्हा इनहेरिटन्स आहे तेव्हा आपण बेस क्लासचा तो ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. ओके, सपोज आता बेस क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर आहे तर ते कॉल कधी होणार, कंपाईल टाइम होणार. पण कंपाईल टाइम कॉल करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट तर क्रिएट करावं लागेल. बट आपण बेस क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. आपण ऑब्जेक्ट कशाचं क्रिएट करतो, डिराइव्ह क्लासचं. ओके, सो कन्स्ट्रक्टर डिराइव्ह क्लासमध्ये कधी यूज करायचे बघा, when there is a constructor in base class, it is must to add
कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लास. बघा, जर बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर असेल तर इट इज मस्ट और मॅन्डेटरी टू ऍड कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लास. पण जर बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर नसेल then it is not mandatory. You can add or you cannot add, depend on your problem statement. ठीक आहे. बट जर बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर असेल तर इट इज कंपल्सरी, मॅन्डेटरी, मस्ट टू ऍड द कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लास. व्हाय? बिकॉज आपण ऑब्जेक्ट डिराइव्ड क्लासच क्रिएट करतो. मग जरी बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर असेल तरी डिराइव्ड क्लास मध्ये लिहायचंच आहे. बिकॉज थ्रू द डिराइव्ड क्लास वी कॅन कॉल द constructor of the base class. Okay, so काय करायचं आहे आपल्याला? डिराइव्ड क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर लिहायचंच आहे जर बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर असेलच तर. बिकॉज वी initialize the or call the constructor of the base class through the constructor of the derived class only. Okay, so आपल्याला कन्स्ट्रक्टर लिहावंच लागेल. मग आता आपल्याला कन्स्ट्रक्टर कसं लिहायचं ते माहिती आहे, बट डिराइव्ड क्लासच्या कन्स्ट्रक्टरचा एक थोडासा वेगळा सिंटॅक्स आहे, तो लिहून घ्यायचा. नेम वगैरे तेच येणार आहे. सिंटॅक्स फॉर derived class constructor. Okay, so derived class constructor ला derived constructor ला नेम काय येणार? derived class नेम येणार आहे. ओके, हे तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर इथे बघा आर्ग्युमेंट लिस्ट 1, मग त्याच्यामध्ये वन ऑर मोर आर्ग्युमेंट असतील. आर्ग्युमेंट लिस्ट 2 म्हणजेच पॅरामीटर वन ऑर मोर. ते काय ते सगळे एक्सप्लेन करते विथ एक्झाम्पल 3. त्याच्यानंतर कोलन. इथं बुक मध्ये जर तुम्ही बालगुरु स्वामीचं बुक घेतलं तर कोलन डिस्प्ले होत नाही, पण तिथे कोलन आहे. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट लिस्ट 1 कॉमा बेस 2, आर्ग्युमेंट लिस्ट 2 कॉमा बेस 3, आर्ग्युमेंट लिस्ट 3. लास्ट लिहिल्यानंतर त्याच्यानंतर डॉट डॉट असेच सगळे पास होणार. काय ते सगळं सांगते. त्याच्यानंतर डिराइव्ड क्लासचं कन्स्ट्रक्टर स्टार्ट, देन इथे बॉडी ऑफ डिराइव्ड क्लास कन्स्ट्रक्टर मध्ये जे तुम्हाला लिहायचं आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर कंप्लीट. बघा इथं आहे डिराइव्ड क्लासचं नेम, कारण आपण सिंटॅक्स फॉर डिराइव्ड क्लास कन्स्ट्रक्टर लिहितोय. सो कन्स्ट्रक्टर हॅज सेम नेम ॲज अ क्लास नेम. सो डिराइव्ड क्लास नेम जे असेल ते इथे येणार. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट लिस्ट 1, याच्यामध्ये वन ऑर मोर आर्ग्युमेंट कॉमा देऊन सेपरेट करायचे. नंतर कोलन लिहायचं आणि आर्ग्युमेंट बेसिसला पास करायचे. सिंगल इनहेरिटन्स मध्ये एक बेस असणार, मल्टिपल मध्ये 2 असणार, मल्टी लेवल मध्ये 1 by 1 ऍड होईल, असं करायचं. ठीक आहे, तर प्रत्येक एक्झाम्पलने मी तुम्हाला करून दाखवते. तर हा सिंटॅक्स आहे. आता बघा कॉमा, इथे मी डॉट डॉट लिहिल्यानंतर परत कॉमा नाही लिहिलेला, म्हणजेच काय की लास्ट ह्याला कॉमा द्यायचा नाहीये. ठीक आहे, आता हे काय आहे ते एक्सप्लेन करते मी तुम्हाला विथ एक्झाम्पल. आता बघा सिंगल इनहेरिटन्स मध्ये आपण डिराइव्ड कन्स्ट्रक्टरचा यूज करू. आता पब्लिकनीच करा. जनरली फक्त जेव्हा तुम्हाला सेपरेट प्रायव्हेट विचारतील तेव्हाच प्रायव्हेट करा, अदरवाईज सगळ्या कन्सेप्ट पब्लिकनीच एक्सप्लेन करायच्या आहेत. सो इथे सिंगल इनहेरिटन्स मध्ये आपण डिराइव्ड क्लास कन्स्ट्रक्टरचा यूज करूयात. मग आता इथून पुढे तुम्ही सिंगल इनहेरिटन्स गेट डेटा वगैरे तसं फंक्शननी करा किंवा आता कन्स्ट्रक्टरनी केलं तरी काहीच हरकत नाही. ओके, नाउ क्लास ए इंट ए फ्लोट बी. असं नेसेसरी नाहीये, सगळे डिफरंट पण तुम्ही घेऊ शकता. इंट सेम पण घेऊ शकता, इंट फ्लोट फ्लोट. फक्त मी तुम्हाला एक डिफरंट दाखवण्यासाठी वेगवेगळं घेतलेलं आहे. तुमच्या एक्झाम्पल मध्ये एकच व्हेरिएबल असेल तरी चालेल कन्सेप्ट एक्सप्लेन करायला. मोर दॅन 1 व्हेरिएबल सेम टाईपचे असतील तरी चालतील, डिफरंट टाईपचे असतील तरी चालतील. तर बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर लिहायचं आहे सेम जसं आपण लिहायचो. काय सांगितलं तुम्हाला, जर बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर असेल
तर कंपल्सरी डिराइव्ह क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर लिहायचंच. सो पहिले बेस क्लासमध्ये तर कन्स्ट्रक्टर लिहून घ्या. void put ab, तुम्हाला जे नेम द्यायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. cout a cout b. हा झाला बेस क्लास कंप्लीट. नाउ डिराइव्ह क्लास. सो क्लास b पब्लिक a. आता आपले क्लास b चे जेवढे मेंबर्स असतील तेवढे लिहा. सपोज इंटिजर c कॅट d. ठीक आहे. नाउ बघा आता आपल्याला बेस क्लास मध्ये म्हणजे बी क्लासचा बेस क्लास ए क्लास आहे आणि ए क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर आहे. सो वी हॅव टू ऍड द कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ह क्लास कंपल्सरी. ओके. सो बघा डिराइव्ह क्लासचं नेम. ओके, जसं मगाशी सिंटॅक्स सांगितलं. आर्ग्युमेंट लिस्ट 1 2 3. आता आर्ग्युमेंट लिस्ट 1 काय असणार आहे बघा, नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स इन बेस क्लास. पहिल्यांदा नेहमी बेस क्लासचे लिहायचे. सो बी चा बेस क्लास एकच आहे, दॅट इज ए. आणि ए ला किती, ए क्लासच्या कन्स्ट्रक्टरला किती आर्ग्युमेंट्स आहेत, 2. फर्स्ट इज इंटिजर अँड सेकंड इज फ्लोट. सो आर्ग्युमेंट लिस्ट 1 मध्ये 2 व्हॅल्यू येणार. जर एकच असेल तर एकच येणार. ओके. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट लिस्ट 2. आता बेस क्लास एकच आहे. सो आर्ग्युमेंट लिस्ट 1 आपली करून झालेली आहे. आता लिस्ट 2 जी येणार आहे ती डिराइव्ह क्लासचीच येणार आहे, बिकॉज अजून बेस क्लास नाहीये. सो बी क्लास मध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, 2. एक इंटिजर आणि एक कॅरेक्टर. सो आर्ग्युमेंट लिस्ट 2 मध्ये येणार आहे 1 इंटिजर व्हेरिएबल आणि एक कॅरेक्टर व्हेरिएबल. देन आपल्याला द्यायचं आहे कोलन. ठीक आहे. मग बेस 1, मग आता सिंटॅक्स काय होता, पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्या सिंटॅक्स आणि मग हे एक्झाम्पल घ्या. ठीक आहे. सो बेस क्लास काय आपल्याकडे एकच आहे, ए. तर एला एच्या कन्स्ट्रक्टरला किती पास होणार आहे, 2. म्हणजे आर्ग्युमेंट लिस्ट 1 पास करायची, म्हणजे ए कॉमा बी. त्याच्यानंतर एकच आहे, सो इथे नंतर कॉमा येणार नाही. जर मोर दॅन 1 बेस असेल तरच कॉमा येणार. ओके. सो एकच आहे. आणि रिमेनिंग सी आणि डी कोणाला असाइन करायचे, बी ला. सो ते सेम आपण लिहायचो तसंच, काहीच अवघड नाही बघा. हे झालं बेस क्लासचं कन्स्ट्रक्टर. पुट सी डी. इथे तुम्ही पुट ए बी पण कॉल करू शकता. ओके. नेस्टिंग ऑफ फंक्शन जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे मेन मध्ये आपलं कॉलिंग होणार नाही. हा झाला डिराइव्ह क्लास. ओके. नाउ आता मेन. आता मेन मध्ये ऑब्विसली ऑब्जेक्ट आपण बीच क्रिएट करणार आहे. आता फक्त कन्स्ट्रक्टर बघा. नंतर बीचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं. आता किती व्हॅल्यू पास आहे बीच्या कन्स्ट्रक्टरला, एक इंटिजर, सेकंड फ्लोट, इंटिजर आणि कॅरेक्टर. ओके. कॅरेक्टर. सो पहिली इंटिजर, देन फ्लोट, देन इंटिजर आणि देन कॅरेक्टर. आणि देन b1 डॉट पुट cd. त्याच्या थ्रू पुट ए बी पण होणार आणि सी आणि डी पण. आता हे मी एक्सप्लेन करणार नाही, फक्त मेन तुम्हाला कन्स्ट्रक्टर एक्सप्लेन करणार. आता इथे बी चं कन्स्ट्रक्टर कॉल झालं. ओके. सो ही जी 10 व्हॅल्यू आहे ती गेली इथे ह्या ए मध्ये, 3.14 या बी मध्ये गेली. ओके. नाउ सी मध्ये गेली 20 व्हॅल्यू आणि डी मध्ये व्हॅल्यू गेली x. आता इथून कन्स्ट्रक्टर कॉल झाला ए कन्स्ट्रक्टर. मग इथं 10 आणि 3.14 आणि ए लिहिला आपण. सो कॉल काय होणार बघा, ए कन्स्ट्रक्टर. ओके. मग 10 इथं जाणार, इथं 3.14 आणि ते असाइन होणार ह्या ए ला आणि ह्या बी ला. म्हणजे बघा थ्रू डिराइव्ह क्लास कन्स्ट्रक्टर, we have initialized the base class constructor. म्हणून नेसेसरी आहे बेस क्लास कन्स्ट्रक्टर. बेस क्लास मध्ये जर कन्स्ट्रक्टर असेल तर डिराइव्ह क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर लिहायचं आहे. ते कन्स्ट्रक्टर कंप्लीट होईल. परत इथे कंट्रोल इन नेक्स्ट स्टेटमेंटला आणि जो 20 आहे तो ह्या सी मध्ये जाणार. ओके. आणि जो x आहे तो ह्या डी मध्ये जाणार. ठीक आहे. मग नंतर पुट सी डी कॉल होईल. मग तिथून पुट ए बी कॉल होईल. पुट ए बी कम्प्लीट झालं की सी आणि डी डिस्प्ले होईल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं
कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ह क्लास आणि इन सिंगल इनहेरिटन्स. तर व्यवस्थित प्रोग्राम लिहून घ्या. आणि मी तुम्हाला सिंगल इनहेरिटन्सच्या स्टुडंटचा दिलेला आहे, म्हणजे सिंगल मल्टी लेवल ही सगळ्याचेच कन्स्ट्रक्टरचे दिलेले आहेत हायब्रिड पर्यंत पूर्ण. तर ते सेम प्रोग्राम तुम्ही युजिंग कन्स्ट्रक्टरनी करून बघायचे. आता सिंगल झालाय, तुम्ही जो तुम्हाला प्रोग्राम सेंड केलेला आहे CPP ग्रुपवरती, तर सेम तुम्ही प्रोग्राम गेट डेटाच्या ऐवजी कन्स्ट्रक्टरनी करायचा आहे. फक्त तुम्हाला सांगितलंय की स्ट्रिंग असेल तर फक्त strcpy यूज करायचं. त्याच्यानंतर आता मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये कन्स्ट्रक्टर. अगेन कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ह क्लास कधी यूज करायचा, जेव्हा बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर असेल. सिंपल वेने आपण प्रोग्राम एक्सप्लेन करते तुम्हाला, आणि मी जे तुम्हाला दिलेले आहेत मल्टी लेवल वगैरे, त्यांनी तुम्ही काय करा, सेम कन्स्ट्रक्टरचा यूज करा. आता सेम लिहिते, मल्टी लेवल करतोय आपण, म्हणजे कसा करतोय आपण इनहेरिटन्स, आता बी आणि सी या टाइपचा इनहेरिटन्स आपण करतोय. नाव कन्स्ट्रक्टर लिहायचे, इंट ए इंट बी. void put ab, put डेटा वगैरे तुम्हाला जे लिहायचे ते लिहा. क्लास कंप्लीट, म्हणजे पहिला बेस क्लास कंप्लीट झाला. आता बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर आहे, सो या डिराइव्ह क्लास मध्ये पण कन्स्ट्रक्टर येणारच आहे. सो क्लास बी पब्लिक ए. ओके, सो बी क्लासचे जे असतील ते, सपोज एकच आहे, कॅरेक्टर सी एकच आहे, सपोज तुम्हाला मल्टिपल पण देऊ शकता. आता बी क्लास मध्ये पहिली आर्ग्युमेंट लिस्ट असणार आहे बेस क्लासची. तर बी क्लासचा बेस काय ए, आणि एच्या कन्स्ट्रक्टरला 2 व्हॅल्यू पास आहे, दोन्ही इंटिजर आहेत, सो इथे मेन्शन करायचं. ओके, आणि आता डिराइव्ह क्लासचे एकच आहे, आता सो फक्त एकच येणार कॅर सी. मल्टिपल असेल तर मल्टिपल कोलन, आणि त्याच लाईन मध्ये लिहायचं आहे एकच आहे बेस, सो ए ला ए आणि बी पास करायचं. जर ए ला 1च असेल तर एकच पास होणार, आणि जो सी राहिलेला आहे तो सेम क्लासच्या करंट क्लासच्या सी ला असाइन करायचा. हे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आता. आणि पुट सी, सी आउट सी, बी क्लास पण कंप्लीट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता आपण सी क्लास करतोय. ओके, सो क्लास सी पब्लिक बी. ओके, आता बघा सी क्लासचे जे कन्स्ट्रक्टर येतील, सॉरी आर्ग्युमेंट्स येतील ते 1 लिहा, मल्टिपल लिहा, किती पण लिहा. ओके, आता सी साठी बेस कोण आहे, बी, आणि बी ला सुद्धा कन्स्ट्रक्टर आहे, सो सी मध्ये कन्स्ट्रक्टर लिहावंच लागेल. आता राहिलं काय की सी ला किती पास होणार, आता बी ला किती, आता फक्त आता याचा नाही विचार करायचा, आता फक्त बी चा. सी साठी बेस कोण आहे, बी, आणि बी च्या कन्स्ट्रक्टरला किती आर्ग्युमेंट्स पास आहेत, कन्स्ट्रक्टर बघायचा, हे नाही बघायचं इथलं. 2 इंटिजर आणि 1 कॅरेक्टर. ओके, सो ते पहिले करून घ्यायचं. कळते, क्लास सी साठी बेस कोण आहे, बी, मग बी च्या कन्स्ट्रक्टरला किती आर्ग्युमेंट पास आहे तेवढे इथे पास करायचे. जसं आपण बी साठी ए होता, सो एच्या कन्स्ट्रक्टरला 2 आर्ग्युमेंट्स होते, तर ते 2 पास केले. ठीक आहे, सेम तसं सी साठी बेस बी आहे आणि बी च्या कन्स्ट्रक्टरला 3 आर्ग्युमेंट पास आहेत, सो पहिले ते लिहिणार. आता सी चे लिहिणार, सी साठी एक फ्लोट आणि एक इंटिजर, फ्लोट डी आणि इंट ई. ओके, सॉरी, आता कोलन. तर सी साठी एकच बेस आहे बी, सो बी, आणि बी च्या कन्स्ट्रक्टरला किती पास आहेत, 1 2 3, 2 इंटिजर आणि 1 कॅरेक्टर, म्हणजे पहिले 3 तिथे पाठवणार. ओके, त्याच्यानंतर सी चं रिमेनिंग इथे देणार, दिस डी इज इक्वल टू डी आणि दिस ई इज इक्वल टू ई.
आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा void put de आणि इथेच आपण पुट ए बी पण कॉल करू शकतो. ठीक आहे, कारण आपण पब्लिकली केलंय. पुट सी पण कॉल करू शकतो आणि मग सी आउट डी आणि ई. हे झालं कन्स्ट्रक्टर. आता मेन काय राहिले? मेन राहिलं आता आपल्याला इंट मेन. तर मेन मध्ये ऑब्विसली आपण लास्ट लेवल क्लासचं कन्स्ट्रक्टर क्रिएट करणार. म्हणजे आता सध्या आपला असं आहे ए बी आणि सी, तर आपण सी चं कन्स्ट्रक्टर क्रिएट करणार. सी1. आता सी च्या कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास आहे? 1 2 दोन इंटिजर, थर्ड कॅरेक्टर, देन फ्लोट आणि इंटिजर. तर सेम तसंच पास करायचं. सी चं करतो ना सी च्या कन्स्ट्रक्टरला पहिल्या 2 इंटिजर, नंतरचं कॅरेक्टर, नंतरचा फ्लोट, तुम्हाला ज्या व्हॅल्यू द्यायच्या त्या द्या, नंतरचा इंटिजर. ओके. आणि फक्त C1 डॉट पुट डी करणार आणि त्याच्या थ्रू ए बी पण कॉल होणार. हे शिकवलेलं आता तुम्हाला. ठीक आहे. आणि नंतर पुट सी पण होणार आणि डी आणि ई पण प्रिंट होणार. आता इथे कसं होणार बघा. मेन हे आहे कन्स्ट्रक्टर. तर सी क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल झालं. इथून कंट्रोल आला इथे. ओके. सो आधी प्रोग्राम लिहून घ्या आणि मग नंतर व्हिडिओ लर्न करा. त्याच्यानंतर हे 10 गेले इथं, इथं 20, इथं झेड, त्याच्यानंतर इथं 3.14 आणि इथं 30. त्यातले बी चा इथून बी चा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. ओके. तर बी ला ए बी सी म्हणजेच काय व्हॅल्यू गेल्या? 10 20 आणि झेड. ओके. तर इथून कन्स्ट्रक्टर कॉल झाला ए चा आणि इथं व्हॅल्यू 10 आणि 20 गेली. मग ए चा कन्स्ट्रक्टर ह्या ए आणि बी ला व्हॅल्यू असाइन झाल्या. ए चा कन्स्ट्रक्टर कंप्लीट झाला. मग बी च्या कन्स्ट्रक्टर कडे आलो. सी ची व्हॅल्यू इथल्या सी ला असाइन झाली. बी चा कन्स्ट्रक्टर कंप्लीट झाला. परत सी कडे आलो, जिथून कॉल, जसं नेस्टिंग ऑफ फंक्शनचा कॉल जातो तसंच. मग डी आणि ई ला रिमेनिंग व्हॅल्यू 3.14 आणि 30 असाइन झालं. सी चा कन्स्ट्रक्टर कंप्लीट झाला. ओके. नाव सी1 डॉट पुट ई, मग पुट डी, मग नंतर पुट ए बी कॉल झालं, पुट सी कॉल झालं आणि परत रिमेनिंग स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं. ओके. तर हे झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये डिराइव्ह क्लासचा कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, मी आता हिरार्चिकल आणि हिरार्चिकल आणि मल्टिपलचं घेते डिराइव्ह क्लास, आणि तुम्ही हायब्रिडचा तुम्ही करायचं. जे मी तुम्हाला स्पोर्ट्सचा वगैरे दिलेलं आहे ना, स्टुडंट, मार्क्स, रिझल्ट आणि स्पोर्ट्स, तर ते जे हायब्रिडचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, तर त्याचं तुम्ही काय करायचं आहे, कन्स्ट्रक्टर यूज करून करायचं. आणि प्लस स्टुडंटचं वगैरे पण करायचंय. फक्त इथे एक्सप्लेन मी आता मल्टिपल, हायब्रिडचं शक्यतो कन्स्ट्रक्टर येत नाही डिराइव्ह क्लासचं, पण एक प्रॅक्टिस म्हणून करून ठेवा. आता आपण मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये कन्स्ट्रक्टरचा यूज कसा करायचा. आता आपण हा सिनॅरिओ करणार आहे. ए आणि बी पासून सी आपण डिराइव्ह करणार आहे. ओके. नाऊ आता बघा, आता एकच घेते. डिपेंड आहे, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. ए क्लास कंप्लीट झाला. आता बी क्लास, सॉरी, क्लास बी पण इंडिपेंडेंट क्लास आहे. ओके. बिकॉज आता 2 बेस आहेत ना इथे, हे 2 बेस झाले.
दोन बेस झाले, हा ए झाला आणि हा बी, हे इंडिपेंडेंट आहे. ओके, सो बी क्लासचे जे मेंबर्स असतील ते लिहून घ्या. आता बी क्लासला इथं ए क्लासचं घ्यायची गरज नाही, बिकॉज बीचा बेस कोणीच नाही, सॉरी बेस क्लास आपण बी डिराईव्ह नाही केला, सो बीचाच इंडिपेंडेंट येणार आहे कन्स्ट्रक्टर. जसं एचा आहे तसंच. पुट BC, तुम्हाला जे फंक्शन नेम लिहायचं ते लिहा, मी जे जाण्यासाठी लिहिलं आहे. बी क्लास पण कंप्लीट झाला. आता सी क्लासचं कन्स्ट्रक्टर. ओके, क्लास सी आता पब्लिक, आता आपण मल्टिपल करतोय ना, सो पब्लिक ए कॉमा पब्लिक बी. ओके, आता बघा सी क्लासचे जे व्हेरिएबल्स येतील ते इंट डी फ्लोट ई. ओके, नाउ पब्लिक. आता बघा सी साठी बेस कोण आहे, पहिला ए आणि दुसरा बी, मग त्याच मग आर्ग्युमेंट लिस्ट 1 मध्ये येणार ए क्लासचे जेवढे व्हेरिएबल्स आहेत ते, ए क्लासच्या कन्स्ट्रक्टरला जेवढे आहेत ते, आर्ग्युमेंट लिस्ट 2 मध्ये बी क्लासच्या कन्स्ट्रक्टरला जेवढे आहेत ते, आणि आर्ग्युमेंट लिस्ट सी मध्ये सी क्लास मध्ये किती आहेत. तर सी साठी बेस पहिला ए आहे, सो ए च्या कन्स्ट्रक्टरला ओनली 1 आहे, दॅट इज कॅरेक्टर, सो एक आला. अजून बेस कोण आहे सी साठी बी, आणि बी च्या कन्स्ट्रक्टरला 2 आहे, सो इंट बी आणि फ्लोट सी, आणि रिमेनिंग डी आणि ई, इंटिजर एक आणि एक फ्लोट, जसं असेल तसं. ओके, नंतर कोलन. तर पहिला बेस कोण आहे ए, सो ए चं कन्स्ट्रक्टर कोलन देऊन त्याला फक्त ए च्या कन्स्ट्रक्टरला एकच व्हॅल्यू पास आहे कॅरेक्टर, ती पास केली, कॉमा. बघा आता दुसरा बेस आहे बी, मगाशी एकच होता बेस, आता 2 बेस आहेत, सो बी कॉमा देऊन बी नेक्स्ट दिला, आणि बी च्या कन्स्ट्रक्टरला 2 व्हॅल्यू, एक इंटिजर एक फ्लोट, सो इंटिजर आणि फ्लोट, बी कॉमा सी. कन्स्ट्रक्टर कंप्लीट झाले, आता कॉमा द्यायचा नाही. आता रिमेनिंग दिस एरो डी ओके, त्याच्यानंतर होईल पुट डीई. आता पुट मध्ये आपण ए चं पण कॉल करू शकतो. ओके, पुट ए, बिकॉज आपण सी आपण डिराईव्ह केलेला आहे ए पासून आणि बी पासून, आणि बी चं पण कॉल करू शकतो बी सी, आणि रिमेनिंग डी आणि ई. हे झालं सी क्लास. ओके, नाउ इंट मेन. तर मेन मध्ये सी क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. आता सी क्लासच्या कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास आहे, पहिली कॅरेक्टर दुसरी इंटिजर, पहिली कॅरेक्टर दुसरी इंटिजर, थर्ड फ्लोट, फोर्थ इंटिजर अगेन, आणि परत फ्लोट, म्हणजे इथं सपोज मी 8.20, आणि देन C1 डॉट पुट डी, मेन कंप्लीट, रिटर्न वगैरे लिहा. आता इथे कसं होणार, सी क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल होणार, इथे x जाणार, इथं 10 जाणार, इथं 3.14 जाणार, इथं 20 जाणार, आणि इथे 8.20 जाणार. तिथून ए क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल होणार. ओके, ए क्लासचं कन्स्ट्रक्टर, सो हा x इथे जाणार आणि तो असाइन होणार ह्या मेन एला. ओके, नाउ बी क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल होणार. ओके, बी आणि सी तिथे जाणार, म्हणजे 10 आणि 3.14 ते असाइन होणार ह्या ए बी ला आणि सी ला. त्याच्यानंतर हे झालं कंप्लीट. नाउ रिमेनिंग जो 20 आणि 8.20 आहे तो सेम क्लासच्या, म्हणजे सी क्लासच्या डी आणि ई ला असाइन होणार. कंप्लीट झालं कन्स्ट्रक्टर, देन पुट डी कॉल केलं, त्याच्या थ्रू पुट ए पुट बी कॉल होणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं कन्स्ट्रक्टर इन मल्टिपल इनहेरिटन्स. नाउ लास्ट व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आधी, कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ह क्लास, कन्स्ट्रक्टर इन हिरार्चिकल इनहेरिटन्स. आता सपोज आपण असं क्रिएट करू, ए पासून बी आणि सी. ओके, सो क्लास ए
आता बघा क्लास बी आपण ए पासून क्रिएट करणार. ओके, क्लास बी साठी बेस फक्त एच आहे. एक एकच घेऊयात आता बी क्लासच्या कन्स्ट्रक्टरला किती येणार, ए चे जे ए क्लासच्या कन्स्ट्रक्टरला ओनली 1 आहे. झालं. आणि त्याचे स्वतःचे फ्लोट बी कोलन इथं काय येणार, ए ला ए पास करायचं. ओके, आणि राहिलेला बी ला void put b. तर इथे आपण आता put a पण कॉल करू शकतो. आता सी मध्ये आपण बी चे नाही कॉल करू शकत. सो बी मध्ये आपण बी चे स्वतःचे व्हेरिएबल्स डिफाईन ऍक्सेस करू शकतो आणि ए चं फंक्शन कॉल करू शकतो. सो तेच केलेलं आहे इथे. सी आउट बी. ठीक आहे, हे कंप्लीट झालं. त्याच्यानंतर आता क्लास सी तो पण आपल्याला करायचा आहे पब्लिक ए पासून. सपोज कॅर सी लिहिलं. आता सी क्लासच्या कन्स्ट्रक्टरला सी चा डिराइव्ह क्लासचा कन्स्ट्रक्टर आहे, क्लास नेम लिहिलं. आता पहिले ए साठी, सी साठी बेस कोण आहे, नॉट बी. सो ए साठी फक्त एक इंटिजर आहे, तेवढंच पास करायचं. आणि मग त्याचे स्वतःचे बी चे इथं होणार नाही, बिकॉज बी आणि सी चं काही रिलेशन नाहीये. ठीक आहे, नाऊ कोलन ए ला ए पास करायचा आणि रिमेनिंग सी. ओके, हे झालं आता. आणि पुट सी, तर पुट सी मध्ये पुट बी येणार नाही, बिकॉज ते बी क्लासचे आहे. सो पुट ए करू शकतो बिकॉज सी पण आपण ए पासून डिराइव्ह केलेला आहे. म्हणजे दोनदा ए ची व्हॅल्यू प्रिंट होणार, एक थ्रू सी आणि एक थ्रू बी. ठीक आहे, सॉरी इथं सिंपल प्रोग्राम घेतलेत बघा आपल्याने. ऑलरेडी मी इनहेरिटन्स एक्सप्लेन केलेले आहेत, ते तसंच वर्क होणारे मेंबर फंक्शन. आपल्याला फक्त कन्स्ट्रक्टर कसं बघायचं तेच बघायचं आहे. इंट मेन. आता ऑब्विसली हिरार्चिकल मध्ये लास्ट लेवलला बी आणि सी आहे, सो दोघांचे ऑब्जेक्ट क्रिएट करायचे. सो बी च्या कन्स्ट्रक्टरला दोन व्हॅल्यू पास, एक इंटिजर एक फ्लोट. त्याच्यानंतर सी चा ऑब्जेक्ट आणि सी च्या कन्स्ट्रक्टरला पण दोन, एक इंटिजर आणि एक कॅरेक्टर. झालं. मग b1 डॉट पुट बी आणि c1 डॉट पुट सी. मग दोनदा ए ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार, एक थ्रू. आता हे तर माहिती, तर बी क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल झालं, त्याला पहिले इथे 10 इथे 3.14 गेले, नंतर हा ए इथं गेला. ओके, ते कंप्लीट झाल्यानंतर हा रिमेनिंग बी क्लासचं कन्स्ट्रक्टर सी क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल झालं, इथं 20 इथं एक्स, तिथून बेस क्लासचं कन्स्ट्रक्टर परत कॉल झालं थ्रू ऑब्जेक्ट C1 साठी. ठीक आहे, मग हे झालं. मग b1 डॉट पुट बी कडे आलो, पुट ए कॉल होणार, पण पुट ए ला कोणती व्हॅल्यू डिस्प्ले होणार, 10, कारण की आपण b1 ऑब्जेक्टच्या वेळेस बी क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल केले आणि तेव्हा आपण 10 व्हॅल्यू पास केली. आणि C1 च्या वेळेस पुट ए कॉल झाल्यावर कोणती व्हॅल्यू डिस्प्ले होणार, 20. बाकी बी तर 3.14 तो युनिक आहे आणि हा एक सी कॉल होणार. ओके, तर हे झालं कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ह क्लास. ऑल टाइप्सच्या कन्स्ट्रक्टर मध्ये डिराइव्ह क्लास कसा यूज करायचा. आता अजून एक पॉइंट राहिला इनहेरिटन्स मध्ये, तो नेक्स्ट आहे. इनहेरिटन्स आपलं झालेलं आहे, फक्त एकच पॉइंट राहिलाय. इनिशियलायझेशन लिस्ट इन कन्स्ट्रक्टर. इनिशियलायझेशन लिस्ट इन डिराइव्ह क्लास कन्स्ट्रक्टर. त्याचं मिनिंग काय, त्याचं काही वेगळा सिंटॅक्स नाहीये, फक्त मिनिंग काय ते सांगते. सिंगल इनहेरिटन्सनेच फक्त ही कन्सेप्ट एक्सप्लेन करायची आणि मग तुम्ही फॉर एक्झाम्पल मल्टी लेवल मल्टिपल करू शकता. पहिल्यांदा मी लिहिते इथे डिराइव्ह क्लास कन्स्ट्रक्टर पर्यंत, मग तुम्हाला एक्सप्लेन करते.
पुट ए बी, सिंपल ए आणि बी सिंगल इनहेरिटन्स लिहिते, फक्त डिराइव्ह क्लास कन्स्ट्रक्टरचा यूज करणार आहे ह्याच्यामध्ये. नो क्लास बी पब्लिक ए. ओके, आता मगाशी मी तुम्हाला एक एक्सप्लेन केलं, एक वे काय डिराइव्ह क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर लिहिण्यासाठी की जेवढे सपोज इथं सी आणि डी, जेवढे आता आपण काय करतो पब्लिक, त्याच्या आधी जे सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये आपण बी क्लास साठी बेस कोण ए, मग याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये 2 इंटिजर व्हॅल्यू, मग ते लिहिणार इंट ए कॉमा इंट बी, आणि मग नंतर त्याचे स्वतःचे सी आणि डी लिहिणार. ओके, आता सपोज मी इथे 2च पास केले. दुसरा एक वे बघा, कंपल्शन नाही, सपोज आता मी 2च पास केले, त्यातले हे 2 तर माझ्या एला ऑब्विसली 2 जाणारच आहेत. सो ए कॉमा बी केलं. अजून एक वे बघा, मी काय करू शकते इनिशियलायझेशन लिस्ट, हे तर झालं आपलं कन्स्ट्रक्टर, तर आपण काय करत होतो डायरेक्टली स्टार्ट करून एंड, आणि मग इथं बी चा कोड लिहित होतो. ओके, पण आता बी चा कोड लिहिण्यासाठी आपण सी आणि डी लिहिलंय का अजून नाही, तर मला काय करायचंय ए प्लस बी ची व्हॅल्यू सी ला असाइन करायची आहे आणि ए मायनस बी ची व्हॅल्यू डी ला असाइन करायची, म्हणजे मला ह्या 2 व्हेरिएबलचा यूज करूनच सी आणि डी इनिशियलाइज करायचंय. सो मला सेपरेट सी आणि डी लिहायची गरज नाही, मग त्याला म्हणायचं इनिशियलायझेशन लिस्ट. जेव्हा तुम्ही डिराइव्ह क्लासच्या व्हेरिएबल्सला व्हॅल्यू असाइन करता थ्रू द व्हॅल्यू ऑफ द बेस क्लास कन्स्ट्रक्टर व्हेरिएबल, तेव्हा ते काय झालं इनिशियलायझेशन लिस्ट. आणि जर तसं नसेल करायचं तर कॉमा इंट सी कॉमा इंट डी, आणि मग इथं सी आणि डी जसं मागाशी केलं. आता मी काय करणार, पहिल्या 2 व्हॅल्यू तर बेस क्लासला तर 2 व्हॅल्यू पास करायच्याच आहेत, ते लिहिलं. आता आपण काय लिहितो इथं, धिस सी इज इक्वल टू सी आणि धिस डी इज इक्वल टू डी, पण माझ्याकडे सी आणि डी तर मी केलेलेच नाहीये, सो माझं हे स्टेटमेंट येणार नाही. तरी पण बेस क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल करतोय, सो बेस क्लासचे जे डिराइव्ह क्लासचं कन्स्ट्रक्टर लिहिलंय, सो डिराइव्ह क्लासचे जे सी आणि डी आहे ते पण इनिशियलाइज केले पाहिजे, पण मला त्याला सेपरेट व्हॅल्यू नाही द्यायची. दॅट सी अँड डी आर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द ए अँड बी. सो कॉमा देऊन मी काय लिहिणार, सी ला मला व्हॅल्यू द्यायची आहे ए प्लस बी, कॉमा डी ला व्हॅल्यू द्यायची आहे ए मायनस बी. आता परत कॉमा येणार नाही, मग हे फक्त स्टार्ट आणि एंड होणार, कारण सी आणि डी आपण ऑलरेडी इनिशियलाइज केलेलं आहे. सो फक्त स्टार्ट करायचं आणि एंड करायचं, एकही स्टेटमेंट लिहायचं नाही. देन वॉइड पुट सी डी, मग त्याच्यामध्ये पुट एक बी कॉल करू आणि मग सी आउट डी. बी क्लास कंप्लीट झाला. आता बघा इंट मेन, जर तुम्हाला सेपरेट व्हॅल्यू द्यायच्या असतील तर जसं आपण ह्याच्या आधीच्या टॉपिकला केलं, जेवढे व्हेरिएबल्स येणार बेस मध्ये डिराइव्ह मध्ये तेवढे मिळून सगळे आपण इथं काय देणार आहे, कॉमा करून डिक्लेअर करणार आहे, कॉमा देऊन सेपरेट करून डिक्लेअर करणार. पण जर तुम्हाला काही कंबाईन व्हॅल्यू द्यायच्या आहेत किंवा सेमच व्हॅल्यू द्यायच्या आहेत तर तुम्हाला तेवढे व्हेरिएबल्स डिक्लेअर करायची गरज नाही. आता मी बी क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं आणि बी क्लासच्या कन्स्ट्रक्टरला फक्त 2च व्हॅल्यू पास आहेत, सो मी त्या दिल्या 10,20 आणि इथं कॉल केलं b1 डॉट पुट cd, मग त्याच्या थ्रू पुट ए बी पण कॉल होईल. आता इथे बघा मेन बी चं कन्स्ट्रक्टर कॉल झालं, इथं 10 गेलं, इथं 20 गेलं. नाव इथून ए चं कन्स्ट्रक्टर कॉल झालं, इथे आलो, इथं 10 20, मग ह्या व्हॅल्यू असाइन झाल्या सेम क्लासच्या ए आणि बी ला, म्हणजे ए क्लासचं ऑब्जेक्ट आता इनिशियलाइज झालं. नाव सी म्हणजे हा सी इनिशियलाइज झाला, ए प्लस बी म्हणजे 10 प्लस 20 30 व्हॅल्यू गेली या सी मध्ये, आणि इथं 10 मायनस 20 मायनस 10 व्हॅल्यू गेली डी मध्ये. ओके, कन्स्ट्रक्टर कंप्लीट झाला. b1 डॉट पुट cd, इथे आलो, पुट ए बी कॉल झालं, ए आणि बी डिस्प्ले झालं, सी आणि डी डिस्प्ले झालं, 30 मायनस 20 आणि क्लास कंप्लीट झालं. तर हे झालं इनिशियलायझेशन लिस्ट इन डिराइव्ह क्लास. इझी आहे बघा, ठीक आहे. तर हे झाले आपले टॉपिक. जर नाही कळाले तर मला तसा मेसेज करा, मी परत एकदा एक्सप्लेन